यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असे होणे शक्य नाही कारण हे कलियुग आहे, सतयुग नाही. इथे परमेश्वर शंख फुंकत येत नाही आणि आज कुठलाही कृष्ण सुदर्शन घेऊन येत नाही कारण कलियुगात न्याय देण्यासाठी देव जमिनीवर उतरत नाही. नमस्कार, मी अवंतिका डेरले. विषय मांडत आहे लोकशाहीचे वस्त्रहरण, कोसळते स्तंभ, न्याय, माध्यम, लोकशाही की जनता. 5 वर्षातून एकदा बटन दाबून लोकशाही पूर्ण होत नाही. कारण आजचा प्रश्न हा नाही की आपण लोकशाही जगतो का, तर आजचा प्रश्न हा आहे की आपण लोकशाही शिल्लक ठेवली आहे का. कारण लोकशाहीचा मृत्यू हा नेहमी बंदुकीने होत नाही, तर तो अनेकदा टाळ्यांच्या गजरात, कायद्यांच्या कागदात, तर जनतेच्या मौनातही होत असतो. आज आमची जनता सत्तेला तू चुकीची आहे असं सांगण्याचं धाडस सुद्धा करू शकत नाही आणि म्हणूनच या व्यासपीठाला विषय मिळतो लोकशाहीचे वस्त्रहरण आणि कोसळते स्तंभ. लोकशाहीचे स्तंभ एका रात्रीत कोसळले नाही, ते कोसळतात जेव्हा असहमती गुन्हा ठरते, जेव्हा भीती शिस्त बनते आणि जेव्हा मौन राहणं सुरक्षित वाटू लागतं. लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाचा विचार करायचा झाला तर न्याय मिळतो का, हो नक्कीच मिळतो, पण इतका उशिरा की तो शिक्षेसारखा वाटू लागतो. तारीख 27 नोव्हेंबर 1973. स्थळ चक्क विद्येचे माहेरघर असलेले पुणे. रात्र होती 8ची आणि एक स्त्री कर्तव्य पूर्ण करून घरी परतत होती. नाव होतं अरुणा शानबाग. दुसरीकडे एक नजर अंधारात दबा धरून बसली होती, ज्याचं नाव होतं सोहनलाल. त्याच्या हातात कुत्र्याच्या गळ्यातली साखळी आणि मनात होती क्रूरता. एका क्षणात त्या मुलीचं आयुष्य कर्तव्यावरून कोमामध्ये फेकलं गेलं. तिचं शरीर नाही तर तिचं जगणंच मोडून गेलं. श्वास होता तर स्वप्न नव्हती आणि डोळे होते तर सकाळ नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं 98% शरीर पॅरालाइज, मन मात्र जिवंत असावं कदाचित. आणि मग सुरू झाला एक न संपणारा काळ. 42 वर्षांची शांत पण किर्ण अशी ती किंकाळी. ती शांतता विचारत होती मला न्याय कधी मिळणार. अरुणाचं आयुष्य हिरावणारा 42 वर्षातच माघारी आला, 7 वर्षातच माघारी आला, पण ती अरुणा मात्र 42 वर्षातही परत आली नाही. विद्येच्या माहेर घरात एक असा प्रसंग घडला. 42 वर्षानंतर मिळालेला न्याय अन्याय वाटू लागला. लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाकडे वळताना माध्यम असं ओळखलं जातं. ती माध्यम जी आज TRP, हेडलाईन आणि रील्स मध्ये सत्य दाबून टाकतात. आज माध्यम TRP सुद्धा केव्हा वाढवतात जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबातली तरुणी स्वतःच्या डोक्यावरती बंदूक लावून धरत मोबाईल मध्ये सेल्फी काढून तो प्रियकराला पाठवण्याच्या नादात तिच्या हातून मोबाईल ऐवजी बंदुकीचं बटन केव्हा दाबलं जातं आणि तिच्या मेंदूचा चिंदा कधी होतो हे तिलाच कळत नाही. म्हणजे आमच्या ओठांवरचं बोलणं आता बोटांवरती उरलं आहे आणि बोटाच्या एका क्लिकनं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ही माध्यम जेव्हा युद्धाचं मैदान भरत असताना मग आपल्या आय एम इन ट्रोल या पुस्तकामध्ये स्वाती चतुर्वेदी असं लिहितात, वी आर प्लेइंग बॅटल ऑन दी रॉंग बॅटल ग्राउंड. आजचा युवक चुकीच्या युद्धभूमीवरती युद्ध खेळत आहे. आज माध्यम विचारत नाही आपला देश कसा चाललाय. आज माध्यम विचारायला लागली सीमा हैदर कशी आली हो, कुठून आली हो आणि का आली. हा देश नक्की चालतोय कसा, हा प्रश्न मला कुठेतरी हरवताना दिसला. आज सीमेवरती प्रश्न उभे असताना माध्यम मात्र एका चेहऱ्याला संपूर्ण राष्ट्राचा प्रश्न बनवतात. सुरक्षा, न्याय, रोजगार या प्रश्नांना बाजूला ठेवलं जातं आणि तमाशाला ब्रेकिंग न्यूज बनवलं जातं. दिवसभर पॅनल, रात्रभर तो आरडाओरडा आणि सत्य TRPच्या कचऱ्यात फेकलं जातं. ही बातमी नाही, ही दिशाभूल आहे, ही पत्रकारिता नाही, हे लोकशाहीचं वस्त्रहरण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एक चेहरा संपूर्ण राष्ट्राचा प्रश्न बनतो तेव्हा त्या चेहऱ्याच्या आड राष्ट्राचे खरे प्रश्न लपवले जातात. माझा मुद्दा सीमा हैदर नाही, माझा मुद्दा आहे माध्यमांनी आखलेली सीमा ज्याच्या पलीकडे सत्याला प्रवेश देखील नाही. लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभाकडे वळताना संसद म्हणून ओळखली जाते. ती संसद जिथे लोकशाहीचा पाया रचला जातो. पण परिस्थिती बघा, शेतकरी रडतोय, तरुण बेरोजगार आहे आणि महागाई आकाश फाडते आणि संसदेत बसलेले जनतेचे प्रतिनिधी जंगली रंगी पे आओ ना महाराज असं म्हणत पत्त्यांच्या डावात जनतेचा जोकर बनवताना मला दिसून आले. इथे लोकशाही बोलायला हवी होती पण इथे तिला मौनात
नग्न केलं गेलं, जनतेचे प्रश्न बाहेर दारात थांबवले आणि आत मूल्य गाण पडलं. इथे विचार मांडणारा संशयास्पद ठरला तर प्रश्न विचारणारा देशद्रोही ठरला. संविधान जर प्रश्न विचारणं देशद्रोह होतं ना, तर सर मॅडम इथं संविधान लिहिणारे सगळ्यात मोठे देशद्रोही माझ्या नजरेतील ठरतील. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे बोलायचं ठरलं तर जनता सगळ्यात मजबूत पाया, पण बोलण्यासारखे एकदम थोडं राहिले. लोकशाही सत्ता ती हुकुमशाही झाली नाही तर ती करण्यात आली. ती कशी ती करण्यात आली? जेव्हा जेव्हा आम्हाला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा आम्ही काय म्हणालो, आम्हाला काय फरक पडतो, आणि या एका वाक्यानं लोकशाहीचं अर्ध आयुष्य संपवून टाकलं. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, लोकतंत्र कोई भीख नहीं, लोकतंत्र कोई भीख नहीं जो मांगने से मिल जाए, लोकतंत्र कोई भीख नहीं जो मांगने से मिल जाए, यह हक है जब आवाज उठाएंगे तभी हमको मिल जाए. धन्यवाद.